राम राम सोयरे हो तुम्ही म्हणशाल सोयरा लोखंडी खोरं घेऊन झडीमध्ये शेतानं काय करत असेल. अहो येडे झाल्या काय, शेतकऱ्याची लई दशा आहे हो. आता देवेंद्र फडणवीस साहेब बी म्हणले यंदा शेतकऱ्याची कर्जमाफी करायची काही गरज नाही, कारण शेतकऱ्याचं पीक चांगलं आहे म्हणले देवेंद्र फडणवीस साहेब. अहो शेतकऱ्याचं पीक चांगलं येण्यासाठी की नाही रक्ताचा घाम करावं लागते, रगत वकावं लागते, तवा पीक चांगलं येते. तुम्हाला काय नेट लागले खुर्चीवर बसून सांगायला. अहो आमचं पीक चांगलं आहे तर आम्ही मेहनत केल्या, झडीमध्ये येऊन वावरातलं पाणी काढून द्यावं लागलंय. तुम्हाला काय माहीत आहे. आणि तुम्ही म्हणाल्या यंदा कर्जमाफी करायची काही गरज नाही. अहो तुमच्या GSTनं आम्हाला उठून जायची पाळी आणली. कुठं कुठं GST भराव. अहो नुसतं सिटीमध्ये गेलं, एखादी जिल्ह्याला जर कामानिमित्तानं गेलं तर 5 रुपये देऊन संडास करावं लागते, तिथं सुद्धा तुमची GSTच आहे. अहो खतं बितं किराणा बिराणा हे ते जर तुम्हाला सांगलं की नाही तर अक्षरशः मायचा ताप आमचं डोसकं दुखते. आणि तुम्ही म्हणाले शेतकऱ्याला कर्जमाफी करायची काही गरज नाही. आता शेतकऱ्याला कर्जमाफीची तर काही गरज नाही, तुमच्या म्हणण्यानुसार की नाही शेतकऱ्याला फाशी घेण्याची गरज आहे. काय म्हणता साहेब. आता तुम्हाला काय झालंय, आता आम्ही शेतकरीचं काय म्हणलं की तुम्ही काय आमचं ऐकायच्या मार्गावर नाही. मग आता एवढं ध्यानात ठेवा, शेतकऱ्याची हळहळ कळकळ जर लागली तर चांगले चांगले गार होतात साहेब. म्हणून तुम्हाला सांगायला शेतकऱ्यावरती विचार करायचा असेल तर शेतकऱ्याचा भलं हो एवढाच विचार करा. कारण आमच्या बापजाद्याची पिढी, आमची पिढी, सगळ्यांची पिढी शेतात काम करण्यातच चालले. आत्तापर्यंत आमच्या घरावरलं खापर निघालं नाही साहेब. आणि तुम्ही कर्जमाफी करू नये म्हणाल्या आणि कोणता दुष्काळ यायचा बाकी ठेवल्या. असं म्हणता की शेतकऱ्याचं पीक चांगलं आहे. साहेब याच्यासाठी लई कष्ट करावं लागतात हो. ते कष्ट फक्त शेतकऱ्यालाच माहीत राहतात. तुम्हाला सांगून काय फायदा आहे. याशीमध्ये हिंडणारे माणसं तुम्ही. मी जास्त बोललं तर आणि तुमची चाटणारे लोक मला बोंबलतात, कारण तुमच्या लोकांमुळेच हे सगळं झालंय. जाऊ द्या आता, जास्त बोलल्यानं जास्त वाटते. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम सोयरे हो.